सदावर्ती कोण आहे? जावाई बिवाय आहे का काय? पहिलं 2 गाडीला राहतात, खाली 2 कुत्रे येतात. कुत्रे का म्हणतात? बैलगाडी मीच वळला. मुंबई आमच्या बापाची आहे, आलो इथं कर म्हणा काय करायचं येतं. तुम्हाला खोटं बोलत नाही. आम्ही 1 रुपया ऐका ना 1 रुपया कोण घेऊन आले नाही कोणीच. स्वतःच्या खर्चानं आले सगळे इथं. कोण शरद पवार असू नये, कोणी असू, फडणवीस असू, सर आम्ही कोणाला ओळखत नाही, फक्त जरांगे पाटील. हा दादा, काय बोलायचं होतं तुम्हाला? ते सदावर्त्यांनी आम्हाला धमकी दिली होती. धमकी दिली होती? मुंबईत येऊ देत नाही म्हणून. आलो आम्ही मुंबईत, त्याला म्हणणार रोखून दाखव. ते म्हणे चक्का जाम करतो. चक्का जाम केला आम्ही मुंबईत. आणि त्याच्यानंतर तो कोणता हाके का पिके, तो हाके काय ना नाही, हागे म्हणणं पडून त्याला. तो पण धमकी देत होता, एकच का जाते म्हणे मुंबईत. अरे मुंबई आमची नाही का? आम्ही महाराष्ट्रातले नाही का? आम्ही महाराष्ट्रातले सगळे. मुंबई आमच्या बापाची आहे, आलो इथं कर म्हणा काय करायचं येतं. हां, कायदा व्यवस्थाचं काय होणार? ते आमचे पब्लिक ते करू शकत नाही करू शकत. कारण की पाठीमागं बी आलो होतो ना, मागं काहीच प्रकार घडला नाही. आता एवढ्या संख्येनं आलो तरी पण शांततेत आलो परत. काहीच सगळं काहीच विषय नाही. फक्त आरक्षण. आमचा उद्देश फक्त आरक्षण आहे. आमचा उद्देश दंगल करणे किंवा दंगल करणे वगैरे नाही आहे. दंगा फिंगा नाही. आमचा उद्देश फक्त आरक्षण. आणि ते आम्हाला जरांगे पाटलाकडूनच भेटणार. आणि तेच असे एक आहेत की त्यानं 50% आतलं आरक्षण मागितलेलं आहे. आणि या सरकारनं काय केलं, 50%च्या वरचं दिलेलं आहे, जे संविधानामध्ये ग्राह्य धरले जाणार नाही. ते 2-3 वेळा नापास झालेलं आरक्षण आहे. आम्हाला ते आरक्षण नको आहे. ओबीसी म्हणजे ऑलरेडी ओबीसी आहेत. ह्याच्या अगोदरचे जे आमचे राज्यकर्ते जे होते का, ते आमचेच होते. पण त्यांनी आम्हाला कळू दिलं नाही की आम्ही उच्च आहेत, आम्ही क्षत्रिय आहेत असं म्हणून त्यानं त्या आरक्षणाचा लाभ घेऊ दिला नाही. त्यानं. पवार साहेबांचं काय बोललं होतं तुम्ही? याच्यामध्ये सर कसं आहे, आमचं 16% आरक्षण ओबीसीमध्ये आहे, आमच्या हक्काचं. ते पवारसाहेबाच्या काळामध्ये त्यांनी ओबीसीला आमच्या न परस्पर आमच्याकडं त्यांनी त्यांना दिलेलं आहे. ते आमचं 16% आरक्षण आम्हाला पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी मांडतो. तुमचं आम्हाला नको, आमचं तुम्हाला सोडणार नाहीत. आमचं 16% आरक्षण आम्हाला पाहिजे, एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे. आणि फडणवीस साहेबांना आम्ही सांगतो, नम्रतेनं सांगतो, एवढं समाज जेवढा आलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला कुठं गालबोट लागलेला दिसणार नाही. तुम्ही दादा बोलतायत पवार साहेबांमुळे असं काही झालं, पण काही लोक आहेत ते बोलतायत की जरांगे पाटील जे आहेत ते दादा पवार साहेबांचे माणूस आहे. असं होतच नाही सर. आज तुम्ही बरोबर बोलले, पवार साहेबांचे माणूस आहे. आता पण मॅनेज झाले असते, त्याच्यामुळे ही पब्लिक आली. मॅनेज होत नाही, ते मॅनेज होत नाही. आज एवढे लोक आले नसते. आज एवढे लोक आले असते का? आज करोडो लोक आले. आणि अर्धे लोक अजून आमच्या नवी मुंबईच्या बाहेर आहेत. आणि उद्याही रेल्वेनं लोक येणार आहेत. काय एवढे लोक येतात का? तर हा माणूस सच्चा आहे. तुम्हाला सांगतो, हा माणूस सच्चा आहे, म्हणून लोकांना विश्वास बसलेला आहे. आणि आम्ही घरातून प्रत्येकाने पैसे गोळा केले. काही लोक सोशल मीडियावर काही लोक बोलतायत की ही जी लोक आली आहेत, नाही पैसे नाही, ते पवार साहेबांचे लोक आहेत, राष्ट्रवादीचे लोक आहेत. ते लोक कोणाचीच लोक नाही. आम्ही फक्त जरांगे पाटलाच लोक आहे. आणि तुम्हाला खोटं बोलत नाही. आम्ही 1 रुपया ऐका ना 1 रुपया कोण घेऊन आले नाही कोणीच. स्वतःच्या खर्चानं आले सगळे इथं. कोण शरद पवार असू नये, कोणी असू, फडणवीस असू, सर आम्ही कोणाला ओळखत नाही, फक्त जरांगे पाटील. आम्ही फक्त जरांगे पाटलासाठी आलो. आम्ही कोण्या पक्षाचे नाही. आम्ही फक्त जरांगे पाटलाचे. आणि जरांगे पाटलाच्या मागं फक्त समाज आहे. जरांगे पाटील कोणाचाच नाही, फक्त मराठा समाजाचा आहे. आमचा आहे, कोणाचाच नाही. बोला. मी हार्ट अटॅक पेशंट असून बी दवाखान्यामध्ये ॲडमिट होतं. जरांगे पाटलामुळे आलेला आहो. मी नांदेड जिल्ह्याहून आलो. नांदेड जिल्हा मुखेड तालुक्या खरफणगावहून आलेला आहो. आज आम्हाला आरक्षणासाठी मी हार्ट अटॅक पेशंट, त्याच्यामुळे बी आलं. जीव गेल तरी चालेल, माघार येणार नाही. हा, गोळ्या चालू आहेत. आता बी मला 6 गोळ्या चालू आहेत. हार्ट अटॅक पेशंट. राजकारण नाही, सो खर्चाने आलेले आहो आम्ही. आज 4 दिवस झाला. प्रॉब्लेम पण झालं ना रस्त्यात. हा, झाल्यामुळं तेच म्हणलो की मी गोळ्या आहेत माझ्या. जे हॉस्पिटलला ॲडमिट सांगितलं होतं, जे हॉस्पिटल चिठ्ठी आहे, तरी बी मी आलेलो नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यामधून. आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात, जेव्हा सत्ता नसती तेव्हा म्हणतात आरक्षण मी देतो. आणि आता सत्ता आल्यावर आरक्षण द्यायला तयारच नाहीत. मग त्यांनी आपली मुख्यमंत्र्याची खुर्ची खाली करावं. पूर्वी सोय पण केली होती ना, ते दिलं नाही. ते टिकायचं आरक्षण द्यायला पाहिजे ना. हां, ओबीसी मधूनच पाहिजे आरक्षण. एक मिनिट. जरांगे पाटील जे म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणतात 10% आरक्षण देतोय. सदावर्ती कोण आहे?
सदावरती कोर्टात जातोय आणि इथं म्हणतोय की देवेंद्र फडणवीस भाऊ हा का जावाई बिवाय आहे का काय जावाई बिवाय आहे काय इकडं दिलं बोलतोय 10% तिकडं कोर्टात वाटलं होतं काय जावाई बिवाय आहे काय हा नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना दादा तुम्ही दिलीप जाधव धाराशिवरनं उमरगा तालुका बैल 2 गाडीला राहतात खाली 2 कुत्रे येतात कुत्रे का म्हणतात बैलगाडी मीच वळला आमची मराठी भाषा आहे